तथागत भगवान बुद्धांचा, तथागत भगवान बुद्धांचा, तथागत भगवान बुद्धांचा। यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन होईल। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। यानंतर त्रिचरण जाऊन पूजन करायचं। सर्व उपासक उपासकांनी जागा उभं राहायचं करून सर्व उपासक उपासकांनी जागा उभं राहायचं आहे। आदरणीय पुषारामजी साळवे साहेब, मुलगुले साहेब आणि समता सैनिक दलाचे सैनिक आदरणीय दाते साहेब आणि आठवले माजी सैनिक आठवले साहेब हे आणि महिला मंडळाच्या अध्यक्षा वाकळेताई यांच्या हस्ते ध्वजारोहण होत आहे। आणि सावधान स्थितीत जागेवर उभं राहायचं आहे। सर्वांनी खाली मला खाली खाली घ्या थोडा, हाँ थोड़ा वर क्या टोचा। एक साथ धम्मध्वज को सलामी देंगे, सलामी दे। जय भीम, जय भीम, जय भीम, वेट विश्राम। आता यानंतर दातावर सर्वांनी जागा हातावर उभं राहायचं। मी प्रसाद कंकुटे पोदाचार्य विनयन द्राक्षांना आणि पवार काकू यांना विनंती करतो की ध्वजोद्गार घ्यावे। अनंत काल भूदके वजीर संगात कान्यसियो पीतवन्ना निचरन्ति अनंत काल कांगिरस पादिनो अर्थगंते यक्षिण सेतठाने निरसियो सदिनो ते संगायस कांगिरस पादिनो एवं सर्वं रसई निचरन्ति दिसे दिशं अनंत अर्थो उदच्च अमिरस नमाम। या त्रिशरण पंचशीलवर प्रत्येकाने आपापल्या जागी उभं राहायचं आहे, बसायचं आहे सर। प्रसाद कंकुटे साहेब आणि बोधाचार्य वेंकटजी द्राक्षांना या हे दोघं जण आपल्याला सर्वजण त्रिशरण पंचशीलवर सामूहिक त्रिशरण पंचशीलवर सर्वांनी हात जोडून बसावे ही विनंती। त्रिशरण पंचशीलन पूर्ण वंदना होऊन जाता सुद्धा धम्मं नमामि संघं नमामि नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सः। वन्दनन्दमोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिकश्च श्रीपाद सरोजे पूजयामि गोदां कुसुमेन नेनं पुण्यकलितेन दीपेन समदंशिना विलोकदीपगातुगतसंभवाचातो रत्वजे लङ्काय जम्बुदीपे विगतपुरवरे नागकेतलो नाविधातु वन्दे सदे विरोधं गजवरतमजं भूतं धारीकधातु महाबोधि बुद्धरूपं संपारि दुर्जनका पतो रवियुतं नमस्तुते कोटिराजा नमस्तुते। सकलवेदां विजुरयानं देवरूपं तुजीव निमलचक्षु गविरभूतं घोरवर्णं सुकाय अभयजितं समी शरणसङ्घासमी भीमराजा 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 बोलो बुद्ध भगवान की जय, भीम भगवान की जय। उद्धयावजीवितपर्यन्तं शरणं गच्छामि शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं ये तेन बुद्धेयो फलितो दोषो बुद्धो समतु तन्मनं यत्किञ्चिरतन
पन्यायको पश्चातवे माती तात एक धम्मानागता वैजुगन्नाथ एक धम्मा मुंदामि सर्वदा नत्थि मे शरणं हरियं धम्मो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन भूतु मे जयमङ्गलम् उत्तमं येन वन्दाकुतु रतनं धम्मसमनति भवतो सावक संघो स्वामीजी पटिपन्नो भगवतो सावर्यन्तं शरणं गच्छामि एक संघातीतात् एक संघानागता वैजुगन्नाथेन मुंदामि सर्वदा नत्थि मे शरणं हरियं संघो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन संघो विदुरो वरदक्षिणीयो सन्नतिया बुद्धं पूजयामि इमाय धम्मां ब्रह्मपरिपाट्या संघं वततु कालेन तस्य सम्पत्ति हेतुत हितो भवतु लोकोऽथ राजा भवतु धम्मिको इमाय बुद्ध पूजाय कटाय शुद्धचेतसा चिरं चिरन्तु तद्धम्मो लोको सदा। आदरणीय खिलारी साहेब तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय तुषारामजी साळवे साहेब आणि व्यवहार समितीचे अध्यक्ष व्यंकटेश राक्षांना यांना अशी विनंती करते की त्यांनी आपण वर येऊन बसायचं। या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय तुषारामजी साळवे प्रसादी तनपुरे साहेब यांना विनंती करतो। यांना विनंती करतो की त्यांनी आपली गोष्ट सांगायला पाहिजे। शांतीचा संदेश देणारे तथागत दुःखमुक्त महामानव यांनी आपल्याला आज 69 वर्षापूर्वी बौद्ध धर्म दिला असे ते भारतरत्न वंदन करतो। 36 वर्षाचा म्हणजे बुद्ध ते बाबासाहेब हा जो 36 वर्षाचा जो प्रवास आहे आपल्यासाठी हा फक्त योग्य अवघड येते। आता नवीन यांना काय माहित नाही परंतु बाबासाहेबांनी आता हा आपल्याला अनमोल असा हा जो धर्म दिलेला आहे त्यामध्ये हजर आहोत आणि मला त्याचा इतका आनंद होतो की आज जर समजा 50-60 वर्षात 70 वर्षापूर्वी जर आपला समाज पाहिला तर आज आपण झोपडीमध्ये बनाळ्यामध्ये त्याच्या घेतलेले आपण कशाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी आता शेवटी त्यांना लिहिता येत नव्हताना सुद्धा त्यांनी खूप आणि त्याचा धर्म दिला आणि त्या माध्यमातून माझे 2 शब्द मी फार म्हणजे भावना प्रकार सांगतो की आपली आपण त्याच्यावर आज 2 शब्द संपवतो। यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाविषयी आपण 2 शब्द सांगा। विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध तथा भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व या शोषित आणि दीनदुबळ्यांसाठी ज्या महामानवांनी भारतामध्ये काम केलं त्या सर्वांच्या विचारांना अभिवादन करून आज या ठिकाणी कार्यक्रमानिमित्त मला बोलायला बदललं त्याबद्दल मी सर्वांचे प्रथमतः धन्यवाद मानतो। कारण की कुठल्याही कार्यक्रमासाठी आपली नियुक्ती होणे म्हणजे आपल्यासाठी खरंच गौरवाची गोष्ट असते। आपण ज्या ज्या गोष्टी सांगतो त्या गोष्टी आपल्याला माहित आहेत त्या इतरांना सांगितल्यानंतर त्यांचा प्रचार आणि प्रचार होतो। म्हणजे भारतामध्ये तर नव्हे तर जगामध्ये गौतम बुद्ध ही होती ती मोठी त्या तालिबान लोकांनी त्याचा नाश केला। तर याचा अर्थ असा आपल्याला म्हणता येईल की तालिबान जरी आज रोजीला सर्व मुस्लिम कंट्री असेल तर त्या मुस्लिम कंट्रीमध्ये गौतम बुद्धाची मूर्ती कशामुळे आली हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे। कारण की मुस्लिम धर्म तर गौतम बुद्धाला मानत नाही, मग त्या ठिकाणी आज जर मुस्लिम धर्म मोठा असेल तर त्या ठिकाणी गौतम बुद्धाची मूर्ती का आहे हे आपल्याला प्रश्न आहे की जोपर्यंत ज्या ठिकाणी जे लोक ज्यांना मानतात तीच त्या ठिकाणी मूर्ती येत असते। म्हणजे आपण मला असं सांगायचं आहे की पूर्ण जगामध्ये म्हणजे भारतामध्ये जर बौद्ध धर्माचा राज झाला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की जेव्हा सम्राट अशोक यांना कलिंगचं युद्ध झालं त्या कलिंगचं म्हणजे सम्राट अशोकांना असं वाटलं की या जगाचा मला सम्राट व्हायचंय, त्यांनी तशी धारणा केली आणि कलिंग असं राज्य होतं की
स्वारी करायची आणि कलिंग आपल्याला स्वतःला हस्तगत करायचं आहे. त्यामुळे त्यांनी कलिंगच्या राजाला सांगितले की मला कलिंग जर तुम्ही दिलं तर मी तुमच्यासोबत युद्ध करणार नाही. पण कलिंगच्या राजाने सुद्धा सांगितलं की मी तुमच्यासोबत युद्ध करायला तयार आहे. आणि सम्राट अशोकाच्या सैन्याने कलिंगवर स्वारी केली आणि कलिंग राज्याने हस्तगत केलं. पण कलिंग राज्य हस्तगत केल्यानंतर सम्राट अशोकाला असं वाटलं की या ठिकाणी जेव्हा एखादं युद्ध होतं आणि युद्ध झाल्यानंतर त्या युद्धभूमीवर जेव्हा एखादा व्यक्ती फिरतो, आपण लक्षात घ्या की आपल्या जवळ समजा एखादा व्यक्ती जर कोणी अपघातानं वारला तर आपल्या समाजात एखादं राज्य काबीज करायचं असेल, काबीज केल्यानंतर जर 1.5 ते 2 लाख लोकांचा मृत्यू होत असेल, त्या ठिकाणी कुणाचे वडील गेले, कुणाचा भाऊ गेला, कुणाचा पती गेला, कुणाचा मुलगा गेला, एवढ्या लोकांची त्या ठिकाणी हत्या झाली युद्धात असेल तर हे राज्य माझ्यासाठी खरंच चांगलं नाही. त्यामुळे त्यांनी गौतम बुद्ध यांचा धर्म स्वीकारला आणि त्यांचे दोन्ही जे लेकर आहेत संघमित्रा आणि महेंद्र या राजांनी बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी जर असले तर आपल्याला 10 रुपये कुणाला द्यावं वाटत नाही. सर्व स्वतःचं राज्य दुसऱ्याला दिला आणि तुम्ही स्वतः जंगलात गेले आणि जंगलात जाऊन शांततेचा मार्ग स्वीकारण्यासाठी आणि जगामध्ये या शांतता कशी आहे की त्यांनी इतरांसाठी काम केलेलं आहे. आपण स्वतःच्या कुटुंबासाठी तर प्रत्येक व्यक्ती काम करतो, पण इतरांसाठी जे व्यक्ती काम करतात त्यांच्याच मृत्यूनंतर त्यांच्या स्मरणात ठेवल्या जाते, त्यांना आठवणी ठेवल्या जाते. त्यामुळे मला या ठिकाणी एक सांगायचंय की आपण हयात असताना इतरांसाठी थोडं तरी काही कार्य करा. बाबासाहेबांनी आपल्या सर्व संसाराचा त्याग केला. आणि जर तुम्हाला जर असं वाटत असेल की मी खूप मोठा श्रीमंत आहे, पण श्रीमंती ही तुमची तात्पुरे आहे की थोड्या दिवसासाठी आहे. पण बाबासाहेब जर स्वतः श्रीमंत व्हायचा विचार केला असता तर जगामध्ये सर्वात श्रीमंत म्हणून बाबासाहेबांची आज ख्याती असती. पण बाबासाहेबांनी श्रीमंतीचा ध्यास धरला नाही. माझ्या समाजाला मी कसं समोर नेईल याचा त्यांनी ध्यास धरला. मला सांगायचं की या कलिंग राज्यावर जेव्हा अशोक सम्राटाने विजय संपादित केला आणि त्यानंतर त्यांना लक्षात आलं की एवढा विजय जरी मी संपादित केला असेल तर याच्यापासून मी कुठलीही गोष्टी हस्तगत केली नाही. त्यामुळे त्यांना गौतम बुद्धाचा धर्म स्वीकारला आणि धर्म स्वीकारला. राज्यामध्येच नव्हे तर पूर्ण जगावर शांतीचा कसा संदेश जाईल हा त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे जेव्हा कलिंग राज्यामध्ये त्यांनी गौतम बुद्ध हे प्रेम आहे, दया आहे, माया आहे. बघा कुठल्याही धर्माचा जर तुम्ही विचार केला तर त्या धर्मामध्ये वेगवेगळ्या शिकवणी आहे. बाबासाहेबांना सुद्धा जेव्हा येवलेला घोषणा केली की मी हिंदू धर्मामध्ये जरी जन्माला आलेलो असेल तरी हिंदू धर्मामध्ये मरणार नाही. कारण का? कारण की हिंदू धर्मामध्ये असणाऱ्या ज्या चालीरीती आहेत त्या अस्पृश्यांसाठी ह्या खूप वेदनादायक होत्या. म्हणून बाबासाहेबांना लक्षात आलं की मी एवढा मोठा सुशिक्षित होऊन शिकून परदेशामध्ये जाऊन आल्यानंतर सुद्धा या भारत देशामध्ये जर माझ्यावर ही परिस्थिती असेल तर माझा जो दीनदुबळा समाज आहे त्या दीनदुबळ्या समाजावर काय परिस्थिती ओढवत असेल. त्यामुळे बाबासाहेबांना लक्षात आलं आणि बाबासाहेबांनी एवढ्या ठिकाणी हिंदू जरी जन्मला असेल तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. आणि त्यानंतर 1956 ला म्हणजे जवळपास 20 वर्षाचा कालखंड बाबासाहेबांनी वेगवेगळ्या धर्मांचा अभ्यास केला. असं नाही की एखादा धर्म त्यांनी ऐकला आणि तो स्वीकार केला नाही, प्रत्येक धर्माचा अभ्यास केला. आणि बाबासाहेबांकडे या भारतातीलच नव्हे तर जगातील व्यक्ती येत होते की बाबासाहेब तुम्ही आमच्या धर्माचा स्वीकार करा, आम्ही तुम्हाला अशा प्रकारे प्रलोभन देऊ किंवा तुमच्या समाजाला अशा तुम्हाला समता आहे. तुम्ही दुसऱ्या जर धर्मामध्ये गेले तर त्या धर्मामध्ये समता नाही. या ठिकाणी स्त्री पुरुष प्राणी मात्रावर या ठिकाणी समता आहे. जर समजा एखाद्या तुम्ही जर राष्ट्रपती एक महिला होऊ शकते, पण जर हिंदू धर्म केला तर महिलांना हे दुय्यम स्थान आहे. स्त्री आणि पुरुष यामध्ये फक्त हे कशामुळे करतात की काही गोष्टीमध्ये स्त्रीला वेगळं आहे तर पुरुषाला वेगळं आहे, पण तो मानव आहे. त्यामुळे मला या ठिकाणी सांगायचं आहे की सावित्रीबाई फुले, शाहू महाराज आणि वेगवेगळे पुरुष होऊन गेले, त्यांनी या दीनदुबळ्या लोकांसाठी जे कार्य केलं या सर्वांचं कार्य बाबासाहेबांनी घटनेत रुजवलं. आणि बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की ज्या ज्या लोकांना स्वतःची प्रगती करायची असेल त्यांनी गौतम बुद्ध धर्म स्वीकारा. कारण की या धर्मामध्ये फक्त समानता आहे, बाकी धर्मामध्ये विषमता आहे. विषमतेचा जर विचार करायला गेला तर आज सुद्धा तुम्हाला सांगतो, तुम्हाला दोन वेळ दिसाल भारतामध्ये श्रीमंताचा वर्ग आणि गरिबांचा वर्ग. आज तुम्ही जर राजकारण बघत असाल तर काही लोकांच्या खिशामध्येच मायाजाळ जात आहे आणि काही लोक आज सुद्धा गरिबी अवस्थेमध्ये. म्हणजे श्रीमंती आणि गरिबी आज हे दोन वर्ग आहेत. पण बाबासाहेबांनी आरक्षणाचा आग्रह लाभ केला तर पंडित जवाहरलाल नेहरूंना बाबासाहेब म्हणले जर या भारतामध्ये असणारी जी जमापुंजी आहे किंवा जी संपत्ती आहे या सर्व भारतामध्ये सर्व लोकांना तुम्हाला ती वाटप करावी लागेल. तर तेव्हा नेहरूंना असा प्रश्न पडला
हे जे भांडवली वर्ग आहे, या भांडवली वर्गाला तुम्ही म्हणलं की तुमच्याकडची असणारी जी संपत्ती आहे तुम्ही इतरांच्या प्रवाहामध्ये नाही आणलं, अशा मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी लोकांना तुम्हाला आरक्षण द्यावं लागलं. मग बाबासाहेबांनी असं सांगितल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू सुद्धा काही गोष्टी लक्षात आल्या. पंडित जवाहरलाल नेहरू सुद्धा एक उच्च व्यक्तिमत्व होतं, कारण की बाबासाहेबांसोबत त्यांचं जमत जरी नसलं तरी ते उच्च विचाराचे होते. कारण की हिंदू कोडबिल हे त्यांनी लागू जरी नसेल केलं, कारण की कुठली गोष्ट एक वेळ बऱ्याच अंशी वेगवेगळ्या चालू आहे. त्या आपल्याला 22 प्रतिज्ञा दिलेली आहे. 22 प्रतिज्ञाचं आपण पालन करायचं आहे. आणि जर समजा गौतम बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे असं जर हिंदू धर्म म्हणत असेल, बऱ्याच तुम्ही जर उत्तर भारतामध्ये जर गेले तर तुम्हाला त्या विष्णूचा अवतार हे गौतम बुद्ध आहे. पण तुम्ही एखाद्या हिंदू धर्माच्या घरी जा, गौतम बुद्धाचा कुठल्याही प्रकारचा फोटो त्यांच्या घरात दिसणार नाही. पण सर्वसामान्य माणसांचं दिशाभूल करण्यासाठी गौतम बुद्ध हे विष्णूचा अवतार आहे असं म्हणलं जातंय. आणि हिंदू धर्मातले बरेच लोक असे म्हणतात की गौतम बुद्ध हिंदूचा अवतार आहे, म्हणजे विष्णूचा अवतार आहे. मला सांगा, तुम्ही विष्णूचा जर अवतार असते तर प्रत्येकाच्या बुद्ध घरामध्ये दिसले असते. आतापर्यंत कुणाच्या हिंदू धर्माच्या एखाद्याच्या घरामध्ये दिसले का? घटणार नाही. कुठली आहे घटनेमध्ये जसे जसे तुम्ही बदल कराल तसं तसं तुम्ही बदल करू शकता असं बाबासाहेबांनी त्याच काळात बोललेलं आहे. म्हणजे घटना ही 100% आज जशी आहे तशीच ठेवावी असं काही नाही. गोष्टीसाठी तुम्हाला अगोदर शिक्षण घ्यावं लागेल. शिक्षण घ्या आणि करू सुद्धा नका. जोपर्यंत तुम्ही बाबासाहेबांना आचरण करायचं असेल तर तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आणि तुम्ही अभ्यास केल्याशिवाय तुम्ही जोपर्यंत शिकणार नाही तोपर्यंत तुमची प्रगती होणार नाही. बौद्ध धर्मामध्ये जवळपास 59 झाला. जर आरक्षणाचा फायदा असेल तर त्याचं अ ब क ड वर्गीकरण करा. मी म्हणतो तुम्ही अ ब ड क वर्गीकरण करा. कोणते वर्गीकरण केलं तरी आम्ही त्याला मान्य करू. पण जर तुम्हाला या अ ब क ड वर्गीकरणामध्ये जर सामील व्हायचं असेल तर अगोदर या डोक्यामध्ये विचार घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही हिंदू धर्माचा त्याग करणार नाही तोपर्यंत तुमची प्रगती होणार नाही. मी हे कोऱ्या बॉन्डवर लिहून देतो. तुम्ही बौद्ध धर्माला जरी नाही स्वीकारला, तुम्ही बाबासाहेबांचे विचार अंगीकारा, तुमची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे तुम्हाला मी एक सांगतो की जय भीम हा नारा तुमच्यावर जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा तेव्हा तुम्ही उद्गारा. जोपर्यंत तुमच्यावर अन्याय होणार नाही तोपर्यंत तुम्ही उद्गारणार नाही. पण अन्याय झाला तरी उद्गारा. एका धर्माचा विचार नका करून की बाबासाहेबाला जर तुम्ही असा विचार केला की बौद्ध धर्म हा जगामध्ये पसरलेला आहे, आपले पंतप्रधान असो किंवा आपले मोठमोठे व्यावसायिक असो हे जगाच्या पाठीवर जर कुठं गेले तर ते काय म्हणतात, मी बुद्धाच्या देशामधून आलेला आहे. म्हणजे तुमचा हिंदू धर्म जो आहे साठी हिंदू धर्मामध्ये चांगल्या गोष्टी आहेत, बाकी लोकांसाठी चांगल्या आहेत. पण जे अस्पृश्य लोक आहेत आज सुद्धा हिंदू धर्माला चिकटलेले आहेत. आणि त्या अस्पृश्य समाजामध्ये मी माझ्या ऑफिसमध्ये जेव्हा मला आता जवळपास 45 वर्ष झाले आहेत आणि 45 वर्षानंतर माझ्या ब्राह्मणांची महिला होती वर्गाचा उल्लेख आहे. त्यांना तर असं वाटलं की फक्त असेल तर तुम्हाला बाबासाहेबाला अंगीकारावंच लागेल आणि तुमची स्वतःची जर प्रगती करायची असेल तर बाबाशिवाय दुसरा या जगामध्ये तरी पर्याय नाही. बाबासाहेबांचे जे वेगवेगळे ट्रस्ट आहे तुम्ही जगामध्ये जर साहेबच म्हणून ओळखतात. हिंदू धर्माची ओळख ही भारताची नाही. हिंदू धर्माची ओळख भारताची नाही. यावरून आपल्याला एक लक्षात घेईल की हिंदू धर्म जो आहे तो 26 नोव्हेंबर संविधान दिवस म्हणून, पण 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई या ठिकाणी आपल्या ताजवर काय केला, हमला केला. कशामुळे केला 26 नोव्हेंबरला, याचं तुम्ही लक्षात घ्या की ज्याच्या बाबासाहेबांविषयी आणि ज्याच्या चांगल्या रूढी परंपरा आहेत त्यांना मोडीत काढता येईल. त्यानंतर बाबासाहेबांचे जे महापरिनिर्वाण आहे 6 डिसेंबर, तर या महापरिनिर्वाण दिनाच्या दिनी काय केलं, बाबरी मस्जिदवर हल्ला केला. का बाबरी मस्जिदवर हल्ला केला? कारण की महापरिनिर्वाण दिनाचं महत्व कमी करण्यासाठी हिंदू धर्म हा वेगवेगळ्या रूढी परंपरेला वर काढण्याचा प्रयत्न करीत आहे. आज सुद्धा धम्म परिवर्तन चक्र दिन आहे आणि दसरा म्हणून लोक हिंदू धर्म साजरा करतात. कारण की विजयादशमी म्हणजे एखाद्यावर हल्ला करून विजय मिळवला त्याचा असा अर्थ नाही. तुम्ही तुमच्यावर विजय मिळवला आणि तुम्ही तुमची स्वतःची प्रगती साधली, हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. बाबासाहेबांनी हिंदुझम कसा करता येईल हा हिंदू धर्माचा मोठा या ठिकाणी प्रयत्न चालू आहे आणि तो प्रयत्न आपल्याला हलवून पाडता येईल. बघा या ठिकाणी हिंदू धर्माचे वेगवेगळे जे सण आहेत
त्यांचे सण त्यांना करू द्या, आपल्याला काही गरज नाही. त्यांच्या सणामध्ये आपल्याला एखाद्या वेळेस तुम्हाला अतिथी म्हणून बोलवलं तर तुम्ही निश्चित जा, कारण की आपण सुद्धा वेगवेगळ्या धर्मांच्या लोकांना आपल्या ठिकाणी अतिथी म्हणून बोलवतो. जा, मान्य आहे. एखादा तो धर्म काय सांगतो आणि मारल्यानंतर त्या काळामध्ये असणारे जे काही विन होतो बघा, तर त्याच्या लक्षात आलं की आता बाजी पलटलेली आहे. तर तो म्हणला की आता तुमच्या गावावर कुठल्याही प्रकारचं मोठं संकट येणार नाही, कारण की माझ्या मुलाच्या हस्ते जर तो गाढव मेला असेल तर त्याला मोक्ष मिळाला, आणि मोक्ष मिळाला म्हणजे तुमच्या गावावर कुठल्याही प्रकारचं शून्य येणार नाही किंवा कुठल्याही प्रकारची वाईट वृत्ती तुमच्या गावात घडणार नाही. त्यामुळे मला या ठिकाणी सांगायचं की डोक्याने विचार करा. वेगवेगळ्या रूढी परंपरा आहेत, कुठली गोष्ट तुम्हाला सांगितली तुमच्या डोक्याने विचार करा. जोपर्यंत तुम्ही शिकणार नाही तोपर्यंत तुम्हाला चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी कळणार नाही. मला सांगायचं तात्पर्य या ठिकाणी की आपल्या जवळ असणारे जे लोक आहेत, आपले पाहुणे असो रावणे असो, जे गरीब आहेत, ज्यांना खरंच शिक्षणापासून वंचित ठेवल्या जाते किंवा वंचित आहेत, आपल्याकडे आता आज अशी गोष्ट झाली की माझ्या घरामध्ये सुद्धा सांगतो की बाबासाहेबांमुळे आज आमचं घर एवढं प्रगतीशील आहे की ही प्रगती जर बाबासाहेब नसते तर मला असं वाटत नाही की आपण या ठिकाणी असतो. ज्या ज्या गोष्टी आपण पाहिल्या नाही, ज्या ज्या गोष्टी आपण पाहिल्या नाही, अशा गोष्टी आपल्याला आज मिळत नाहीत. हे सर्व उपकार कुणाचे आहेत तर बाबासाहेबांचे. मग बाबासाहेबांचे उपकार आहेत म्हणजे त्यांनी करून ठेवला, आता पुढच्या पिढीला मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला सुद्धा संघर्ष करावा लागेल. तुमच्या आजूबाजूचे असणारे करता येत, शिक्षण कसं देता येत हे प्रत्येक व्यक्ती करू शकतो. बघा, तुमच्याकडे जर 4 रुपये असले, 4 रुपयाचे 2 रुपये तुम्ही इतरांसाठी खर्चा, स्वतःच्या संसारासाठी तर प्रत्येक माणूस खर्चायला. बघा, प्रत्येकाकडे आज सोन्याची अंगठी पाहिलं, मंगळसूत्र पाहिलं, बऱ्याच गोष्टी आपल्याकडे खूप आहेत. त्या सर्व गोष्टी बघा, बाबासाहेबांनी जर स्वतःचा विचार केला असता तर आज आपण इथं नसतो. म्हणून मला सांगायचं या ठिकाणी एवढं धर्मपरिवर्तन दिनानिमित्त की तुमच्याकडे असणारा जो काही मायाजाळ आहे, तुमच्याकडे असणारे पैसे आहे, की तुमच्या जवळच्या व्यक्तीला शिक्षण कसं देता येईल. कारण की तुम्ही जर आजच्या राजकारणाचा जर विचार करायला गेले तर मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषद शाळा ह्या दिवसेंदिवस बंद होत चाललेल्या आहेत आणि उद्योगपतीकडे ह्या शाळा ट्रान्सफर केल्या जात आहेत. काही दिवसानंतर तुम्हाला सुद्धा शिक्षण मिळणार नाही. म्हणजे गरीबाच्या लेकरांना जर शिक्षण नाही मिळालं तर मला असं वाटत नाही की 1956च्या अगोदरची परिस्थिती यायला वेळ लागेल. बाबासाहेबांनी आपल्यासाठी करून ठेवलंय, पण आपण त्याला समोर नेणं गरजेचं आहे. 10 वर्षानंतर, 20 वर्षानंतर, 50 वर्षानंतर जर आपण झगडत नाही राहिलो, आपण आपल्या पिढीला जर झगडवलं नाही तर मला वाटत नाही हिंदू संस्कृती ही पुन्हा भारतामध्ये पोहोचावी. त्यामुळे आपल्याकडे असणाऱ्या गोष्टी आपल्या लेकरा बाळांना सांगा. मला सांगा, तुम्ही आपल्या घरातल्या टीव्हीवर किंवा जे काही चलचित्र आहे, मोबाईल आहे, यावर बाबासाहेबांविषयी, गौतमबुद्धाविषयी किंवा चांगल्या रूढीविषयी, चांगल्या परंपरेविषयी किती आपण ऐकतो? ऐकत नाही. आपल्याला वेगवेगळ्या रूढी परंपरा ज्या आपल्याला अंगीकारायच्या नाही ते आपण अंगीकारतो. आता बघा, 8 दिवसासाठी तुमच्याकडे जे गर्भावती याच्यासाठी किती लोकांनी सहभाग घेतला? बऱ्याच लोकांनी सहभाग घेतला. मग तो सहभाग घेतल्यानंतर काय होईल? 8 दिवस जर तीच गोष्ट सतत तुमच्या डोक्यामध्ये जर फिरत राहिली तर तुम्हाला कालांतरानंतर 2-3 पिढ्यानंतर लक्षात येईल की हेच आपलं आहे. वाटेल का नाही? निश्चित वाटेल. बाबासाहेब समजा आज या ठिकाणी आपण जर बाबासाहेब गौतम बुद्ध नाही ठेवले, हे जे बाळ आहे 10 वर्षानंतर, 20 वर्षानंतर बाबासाहेब गौतम बुद्धाला जर बघितलंच नाही तर तो काय म्हणेल? सतत 10 वर्ष दररोज 365 दिवसापैकी जेवढी आपली शाळा आहे तोपर्यंत आपण दररोज बोलतो. आज सुद्धा आपल्याला लक्षात येते, आज सुद्धा आपण बोलू शकतो. पण काय करावं लागेल त्यासाठी? दररोज ती गोष्ट ठासावं लागेल. बुद्धीचे ठसे आहेत, त्याची एखादी जर संपत्ती गेलेली असेल तर तो संपत्तीचा विचार करणार, एखाद्या त्याच्या पत्नीने सोडला असेल तर तो पत्नीचा विचार करणार, पत्नीला जर पतीने सोडला असेल तर पत्नीच विचार करणार. मला सांगायचं एकच की ज्या गोष्टी तुम्ही सतत आणि सतत करता त्या तुमच्या बुद्धीवर सतत राहतात. त्यामुळे लक्षात घ्या की बाबासाहेब, गौतम बुद्ध, शाहू महाराज, महात्मा फुले, शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज हे सुद्धा महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे आणि यांनी सुद्धा महाराष्ट्रासाठी नव्हे तर भारतासाठी खूप मोठं काम केलं. हिंदू धर्माच्या ज्या चाली वाईट आहेत त्या वाईट चाली तुम्ही निश्चित फेकून द्या, पण चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही निश्चित स्वीकारा. हिंदू धर्मातल्या खूप अशा वाईट गोष्टी आहेत त्या आज सुद्धा आपण स्वीकारतो. मग सांगायचं तात्पर्य की चांगल्या गोष्टी घ्या, कुठल्याही धर्मामधल्या चांगल्या गोष्टी, गौतम बुद्धाच्या धर्मामधल्या तर चांगल्या गोष्टी याच्यात काहीच कुठली दुमत नाही, कारण की जगाने मान्य केलं. ख्रिश्चन धर्म जगामध्ये जर 1 नंबरला असेल तर गौतम बुद्धाचा बौद्ध धर्म हा 2 नंबरला आहे. लक्षात घ्या, भारतामध्ये जर तुम्ही बोटावर जर मोजायला गेला तर हिंदू धर्म हा खूप मोठा आहे, बौद्ध धर्म हा खूप छोटा आहे, कारण की बौद्ध धर्मच हा भारतामध्ये होता. पण काही काळानंतर कलिंगच्या राजाने, दुष्यमित नावाचा राजा कलिंग नंतर म्हणजे सम्राट अशोकानंतर दावा झाला आणि त्याला मारलं आणि त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की ह्या भारतामध्ये
भिकूचं जे डोकं कत्तल करून आणि त्याला मी सोन्याच्या 20 मोहरा देईन. त्या असं कुठल्याही गोष्टीचं एखाद्या व्यक्तीला जर प्रलोभन दिलं तर तुम्ही निश्चित ऐकतो. तुम्हाला जर मी आता सांगितलं की जा 4 माणसाची कत्तल करू नका, प्रत्येक माणसाला मी तुम्हाला 1 लाख रुपये देतो, तर लोक करतात. तसंच त्या काळामध्ये झालेलं आहे. मी म्हणत नाही की ह्या गोष्टी करा. या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला एखादी गोष्ट जर सांगितली चांगली असेल तर निश्चित घ्या. मी तुम्हाला या ठिकाणी एखादी वाईट गोष्ट सांगितली सोडून द्या. हा माझ्या डोक्याचा परिणाम आहे, मी तुम्हाला वाईट सांगायलो. पण मी जर तुम्हाला काही चांगलं सांगत असेल आणि तुमच्या डोक्याला जर पडलं तर तुम्ही घ्या. मी म्हणतो की मी इथं 10-20 मिनिटं ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यात तुम्हाला जर काही स्वीकारा वाटलं तर स्वीकारा. मी म्हणत नाही की ज्या गोष्टी तुम्हाला सांगतो त्या तुम्ही स्वीकारा. तुम्हाला जर वाटलं, तुमच्या डोक्याला जर पटलं, तुम्ही जर अभ्यास केला, तुम्हाला जर वाटलं की या व्यक्तीने सांगितलेल्या निश्चित 2 गोष्टी आपण करायला पाहिजे, जर 2 गोष्टी तुम्ही केल्या, बघा आपण वेगवेगळ्या गोष्टीसाठी बसतो बोलतो. इतराच्या घरामध्ये काय चाललंय हे आपल्या घरामध्ये आपण घेतो. त्याच्या घरामध्ये काय वाईट सुरू आहे आपल्याला काही निर्णय नाही. तुम्ही त्याच्या घराचा विचार करू नका. मला सांगा, तुम्ही आपली जर प्रगती करायची असेल तर दुसरं कोणी प्रगती तुमच्यासाठी करणार नाही. तुम्ही दुसऱ्या जर वाईट चिंतक आहात तर तुमचं कधीच चांगलं होणार नाही. मी जवळपास परभणी पासून माझं 60 ते 65 किलोमीटर अंतरावर आहे गाव. माझी आई शिकलेली नाही, माझी वडील फक्त 4 शिकलेले आहे. आज तुम्हाला सांगतो, आम्ही 4 बहीण भाऊ मोठ्या मोठ्या पदावर आहे आणि आम्हाला आज कुठलीच गोष्ट कमी नाही. पण माझी आई जेव्हा शेतामध्ये कामाला जात होती, शेतातून कामाला आल्यानंतर आम्हाला कुठलंच काम करू देत नव्हते. फक्त तुम्ही अभ्यास करा. तुम्ही सुद्धा तुमच्या लेकरांना हे सांगा की जोपर्यंत तुम्ही 17-18 वर्षाचे होत नाही तोपर्यंत बाल कामगार आपल्याकडे आज सुद्धा एक शासनानं काढलेला नियम आहे बघा. बाल कामगार हे दिसले नाही पाहिजे. म्हणजे बाल कामगार दिसले नाही म्हणजे तुम्हाला सक्तीचं शिक्षण शासनाने दिलेलं आहे. सक्तीचं शिक्षण कशामुळे दिलं असेल बरं? काय कारण असेल याच्या पाठीमागचं? का दिलं असेल शासनाने सक्तीचं शिक्षण? शाहू महाराजांना त्या काळामध्ये सक्तीचं शिक्षण सुरू केलं. म्हणजे बघा किती दूरदृष्टी होती शाहू महाराजाला की त्या काळामध्ये शाहू महाराजांनी सक्तीचं शिक्षण दिलं. म्हणजे 5 पैसे त्या काळामध्ये जर तुमच्या मुलांना तुम्ही शिकवलं नाही तर 5 दिवसाचा रोज काम केल्यानंतर तुम्हाला तेवढं त्या ठिकाणी मूल्य मोजावं लागत होतं, म्हणजे भाडं द्यावं लागत होतं. त्यामुळे त्या काळामध्ये शाहू महाराजांच्या शिक्षण संस्थेमध्ये कुणीही शिक्षणाचं राहिलं नव्हतं. आज तुम्हाला एवढ्या माझ्या मनात असणाऱ्या ज्या गोष्टी मी या ठिकाणी सांगितल्या, तुम्हाला जर याच्यामध्ये एखादी 2 तरी गोष्ट आवडली तर तुम्ही आचरणात आणा. आचरणात आणा. जेव्हा तुम्ही आचरणात आणसाल ना तेव्हाच खरं तुमची प्रगती. मी तुम्हाला सांगतो, माझ्या सासरवाडीकडचे शिकलेले कोणीच नव्हते. मी जावई झाल्यानंतर माझ्या 3 साल्या आणि 1 साला यांना नोकरीला लावलं, शिकवलं. एखादा व्यक्ती जर तुमच्याकडे जोडला गेला तर त्याची प्रगती करायची असेल तर तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही, पण त्यांच्या शिक्षणाकडे तुम्ही लक्ष द्या. त्यांच्या शिक्षणाकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर मला या ठिकाणी एवढंच सांगा वाटत की बाबासाहेबांचं स्वप्न तुम्ही पूर्ण करा. स्वप्न पूर्ण करायचं असेल बाबासाहेबांचं तर फक्त शिक्षण घ्या. शिक्षण घेऊन तुम्ही जोपर्यंत तुम्ही तुमच्या डोक्याचा विकास करणार नाही तोपर्यंत तुम्हाला चांगल्या वाईट गोष्टी करणार. या ठिकाणी तुम्ही आलात, मला वेळ दिला, शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि येणाऱ्या काळामध्ये तुमची खरंच खूप प्रगती हो या ठिकाणी मी एवढीच अपेक्षा करतो. आणि गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांना मी त्रिवार वंदन करतो आणि खूप खूप धन्यवाद. काही गोष्टी आवडल्या त्या घ्या, ज्या नाही आवडल्या त्या सोडून द्या, पण आवडलेल्या गोष्टी निश्चित आपल्या आचरणात आणा. या ठिकाणी मी एवढीच विनंती करतो. धन्यवाद. नगरामध्ये जर आपण जाऊन असा धर्माचा प्रचार केला तर खरोखरच थोडी ना थोडी प्रगती होईल अशी आशा बाळगतो. आणि खिलारे सरांनी सांगितलं की जसे अण्णा प्रत्येक वर्षी गणपतीच्या वेळेस जसे अण्णा चंदनाची गोष्ट सांगतात, चंदनाची आणि लवाराची, जी लवाराची चंदनाची गोष्ट आहे तर बाबासाहेबांनी आपल्याला चंदन दिलेलं आहे. त्या चंदनाचं व्यवसाय करायचा, त्या चंदन एवढं विकायचा हे तुम्ही अवसर करा आणि प्रगती करा असं मी सर्वांना विनंती करतो. धम्मं नमामि, संघं नमामि, अहं वन्दामि सर्वदा. आठवले साहेब या ना.
आपल्या ग्रंथाचा सांगता तरी सर्वांनी येत्या 11 तारखेला सर्वांनी सुट्टी घ्यायची आहे। येत्या 11 तारखेला शनिवार या दिवशी आपल्या विहाराचा ग्रंथ सांगता समारोप आहे आणि सायंकाळी ठीक 6 वाजता परभणीचा सुपरस्टार राहुल मोरे आणि गायिका गौरीताई यांचा भूतगीताचा कार्यक्रम आहे, तरी सर्वांनी लक्ष द्यावे। वैशाली प्राण ईश्ववंदनीया झाले पिंपळाचे पान, ईश्ववंदनीया झाले पिंपळाचे पान। धर्म करता 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 कुसुला केला पुंडना उल्लेख बनते आनंदाला, बनते आनंदाला। पौर्णिमेला दिले आम्हाला तथागत मान, पौर्णिमेला दिले आम्हाला तथागत मान। ईश्ववंदनीया झाले पिंपळाचे पान, ईश्ववंदनीया झाले पिंपळाचे पान, ईश्ववंदनीया झाले पिंपळाचे पान। वैशाली पौर्णिमा झाली बुधमान, वैशाली पौर्णिमा झाली बुधमान। ईश्ववंदनीया झाले पिंपळाचे पान, ईश्ववंदनीया झाले पिंपळाचे पान।